आज सकाळी ज्या पद्धतीने अमरावतीमध्ये नवजात शिशूंच्या या कक्षामध्ये जी दुर्घटना घडली, अग्निकांड बघायला मिळालेलं होतं, ज्यामुळे मध्ये 3 नवजात शिशूंचा होरपळून मृत्यू झाला। तिथे सध्या आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे पोहोचलेले आहेत आणि अमरावतीतल्या याच रुग्णालयाची ते सध्या पाहणी करतात। प्रणय निर्बाणमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। प्रणय, नक्की आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर जी सकाळी अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्याची पाहणी करण्यासाठी अमरावतीच्या स्त्री रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि या घटना कशी घडली, का घडली, याला जबाबदार कोण आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे आरोप होतोय की या ठिकाणी जे अग्निशमनची यंत्रणा ती कार्यान्वित नाही, त्याचा सुद्धा आढावा प्रकाश आंबेडकर हे या ठिकाणी घेणार आहे। त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतील आणि जे विविध खाजगी रुग्णालयामध्ये जे 20-30च्या जवळपास जे शिशु बालक आहेत त्यांना भरती करण्यात आलेले, त्यांची सुद्धा विचारपूस करण्यासाठी आरोग्यमंत्री हे जाणार आहे। बरं, हॉस्पिटल प्रशासनाकडून नेमकं कोण कोण उपस्थित आहे प्रणय? त्यांची काही भेट घेणार आहेत का आरोग्यमंत्री? निश्चितच ही पाहणी झाल्यानंतर एक आढावा बैठक त्यांची सगळ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत आहे, ज्याच्यामध्ये सीएस आहे आणि जिल्हाधिकारी आहे आणि इतर सुद्धा अधिकारी आहे। त्यांच्याशी ते संवाद साधून त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्यानंतर जे शिशु जे बालक आहे जे विविध रुग्णालयामध्ये सकाळी भरती करण्यात आलेले आहे त्यांची सुद्धा ते विचारपूस करण्यासाठी खाजगी दवाखान्यात जाणार आहे। बरं, व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि त्यामुळे ही आग लागली अशी प्राथमिक माहिती आहे, मात्र पुढच्या तपासामध्ये काही वेगळी माहिती समोर येताना दिसते का या संदर्भातली? नक्की जी माहिती आहे ती हीच आहे की जी व्हेंटिलेटरला स्फोट झालेला आहे, पण तो जो स्फोट आहे तो नेमका कशामुळे झाला हे अजून झालेलं नाही, कारण जे तपास आहे ते तपास जेव्हा होईल आणि त्या तपासाच्या समोरच नेमकं समोर काय त्याच्यानंतरच पुढची पूर्ण दिशा यांची ठरणार आहे। एक मात्र नक्की की जो व्हेंटिलेटरचा जे स्फोट झाला त्या स्फोटामध्ये संपूर्ण रुग्णालयामध्ये धूर पसरला होता, त्यामुळे अफरातफरी माजली होती सकाळी 3:30 वाजता। त्यामुळे जे शिशु बालक होते त्यांना बाहेर काढण्यामध्ये सुद्धा त्रास झाला, अनेकांनी प्रयत्न केले त्यांना बाहेर काढलं, परंतु यामध्ये दुर्दैवी लहान बालकांचा मृत्यू झालेला आहे। अतिशय मन हेलावणारी ही घटना अमरावतीमध्ये घडलेली आहे आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी आरोग्यमंत्री या ठिकाणी आले आणि आता याच्यावर काय कारवाई होईल, कोण यामध्ये दोषी आहे आणि याला जबाबदार कोण आहे आणि जे अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नाही जबाबदार कोण आहे, कोणावर कारवाई होणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। इथली हॉस्पिटलमधली अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नव्हती अशी माहिती समोर आली आहे का या तपासामधून? आता याबद्दल काही स्पष्टता दिली गेली आहे? नक्की सकाळपासून जे अनेक राजकीय नेते असो जे सगळेजण पाहणी करण्यासाठी येत आहेत त्या सगळ्यांनी थेट आरोपच केलेला आहे की या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा आहे परंतु ती कार्यान्वित नाही आहे, असा थेट आरोप केलेला आहे। आणि या संदर्भात जेव्हा आपण जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला त्यांनी सुद्धा कबूल केलेलं आहे की यंत्रणा आहे परंतु कार्यान्वित नाही, नेमकं ते टेक्निकल प्रॉब्लेम काय हे मात्र त्यांनी सांगणं टाळलेलं आहे। त्यामुळे नेमकं काय कारण आहे की ती यंत्रणा सुरू नाही, जर सुरू असती तर कदाचित ही घटना टळली असती असं सुद्धा बोलल्या जाते। आणि ज्या बाळांचे मृत्यू झाले त्यांच्या वडिलांनी थेट आरोप केलाय की ती यंत्रणा कशी चालवायची अग्निशमनाची ते यांना माहीतच नाही, असा थेट एका पालकाने आरोप केला, कारण ते प्रत्यक्षदर्शी होते सकाळी या ठिकाणी 3:30 वाजता। त्यांनी तर थेट आरोप केलेला आहे की ते यंत्रणा चालवता येत नाही इथल्या कर्मचाऱ्यांना, तर थेट आरोप केलेला आहे। आणि सुसज्ज इमारत आहे, 3 मजली इमारत आहे, करोडो रुपये खर्च करून इतकी मोठी इमारत उभी केली, तर त्या ठिकाणी आधी अग्निशमनची यंत्रणा जर कार्यान्वित होत नसेल तर ही बाब खूप गंभीर आहे। अगदी या संदर्भात यशोमती ठाकूर यांनी देखील भेट दिलेली होती, त्यांनी देखील काही आरोप केलेले होते। त्या पालकमंत्री असताना ही इमारत उभी राहिली आणि अवघ्या काही वर्षांमध्ये अशा पद्धतीची घटना दुर्दैवी इथे घडते याविषयी देखील त्यांनी आरोप केलेले आहेत। नक्की यशोमती ठाकूर यांनी सकाळीच सर्वात आधी त्याच या ठिकाणी घटनास्थळी येऊन त्यांनी पाहणी केली आणि
जे जे जो कक्ष आहे अतिदक्षता विभाग त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी केली आणि तेव्हा प्रणय, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवतेय. आरोग्य मंत्री रुग्णालयामध्ये पोहोचून करतात, आपण बघूया. तर आरोग्यमंत्र्यांनी आता भेट दिलेली आहे. मात्र त्यांच्या भेटीच्या आधी रुग्णालयाच्या बाहेर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते काहीसे आक्रमक झालेले देखील बघायला मिळाले होते. तर या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडलेला होता रुग्णालयाच्या या परिसरामध्ये. ताब्यात घेतलंय हे दृश्य देखील आपण बघतोय. दुसरीकडे ही लाईव्ह दृश्य आहेत अमरावतीच्या याच रुग्णालयामधली, जिथे 3 नवजात शिशूंचा आज होरपळून मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयामधली ही घटना आहे. आज पहाटेच्या वेळेला भीषण आग लागलेली बघायला मिळाली. वेगवेगळे कक्ष खरं तर या ठिकाणी आहेत. 3ऱ्या मजल्यावरच्या या कक्षामध्ये ही आग लागल्याचं कळतंय. पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास व्हेंटिलेटरमध्ये अचानकपणे स्फोट झाला. नेमकी घटना कुठे कशा पद्धतीने घडलेली आहे या संदर्भात सध्या आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे माहिती घेत आहेत. रुग्णालयाची पाहणी केली जाते. ज्या ठिकाणी ज्या नवजात शिशूंच्या कक्षामध्ये ही दुर्घटना घडली आणि आगडो मुसळलेला दिसला, तिथे सध्या आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे पोहोचलेले आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून तिथले काही अधिकारी, डॉक्टर्स यांच्या उपस्थितीमध्ये सध्या ते पाहणी करत आहेत. आग लागल्याची घटना घडताच आणि त्याबद्दलची माहिती मिळताच रुग्णालयामधल्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आणि या कक्षामधल्या या बालकांना, नवजात शिशूंना वेळीच त्यांनी वेगानं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवानं आग भडकली आणि यामध्ये 3 नवजात शिशूंचा याच अतिदक्षता कक्षामध्ये होरपळून मृत्यू झालेला आहे. 3 वेगवेगळी ही कक्ष या ठिकाणी आहेत 3ऱ्या मजल्यावरती, ज्यामध्ये एकूण 39 बालकं उपचार घेत होती, ज्यांना तिथे ठेवण्यात आलेलं होतं. सध्या या रुग्णालयामधून बालकांना हलवण्यात आलंय. वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहे आणि त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. मुरके रुग्णालयामध्ये सध्या 8 बालकांवर उपचार सुरू आहेत. PDMCमध्ये 18 बालकं उपचार घेत आहेत. तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या 6 बालकांना दाखल करण्यात आलेलं आहे. या सगळ्याविषयीची माहिती सध्या आरोग्यमंत्री घेताना दिसत आहेत. ज्या बालकांचा होरपळून मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या पालकांना देखील सरकारकडून आर्थिक मदत दिली जाताना बघायला मिळणार आहे. याबद्दलची घोषणा देखील राज्य सरकारकडून करण्यात आली. दुसरीकडे त्याच ठिकाणची दृश्य आपण बघतोय. अमरावतीमध्ये आंबेडकरवादी संघटना देखील चांगल्याच आक्रमक झालेल्या बघायला मिळतात. आवाज एक लेवल नाही दुसरा लेवल ऑन केलेला आहे LCD दबरा में कैमरा
त्यांना कॉन्टॅक्ट करायला क्रेडिबिलिटी तर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये ज्या ठिकाणी आग लागली याच ठिकाणी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे पोहोचले आणि त्यांनी इथल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केलेली आहे। NICU मध्ये जाऊन त्यांनी या अग्निकांड नेमकं कशा पद्धतीनं घडलं असावं आणि ही दुर्घटना कशा पद्धतीने झाली या सगळ्या संदर्भात माहिती देखील जाणून घेतली आहे। थोड्याच वेळात ते रुग्णालय प्रशासनासोबतही संवाद साधतील आणि पत्रकार परिषद देखील ते घेणार आहेत।